आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या। उद्याचा बंद राजकीय नाही, विकृती विरुद्ध संस्कृतीसाठी उद्याचा बंद पाळण्यात येणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी बंद पाळावा, सर्व भेद विसरून बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। उद्याच्या बंदचा फज्जा उडवू नका, उद्याला सरकारनं पोलिसांच्या माध्यमातून दादागिरी करू नये असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय। उद्या नराधमांचे पाठीराखे उघड होतील आणि नराधमांच्या पाठीराख्यांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये असंही उद्धव ठाकरे म्हणाले। लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, पण आज बहिणींचं रक्षण करण्याची गरज आहे, बहिणींची किंमत पैशात करू नका असंही उद्धव ठाकरे म्हणाले। बदलापूरमधल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। बदलापूरमधली घटना आहे राज्य सरकारचं अपयश आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। घटनेच्या बद्दल जनभावना व्यक्त करण्यासाठी उद्या बंद पाळण्यात येणार आहे, प्रत्येक घटकानं बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शरद पवार यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी आंदोलन राजकीय होतं असं बोलणं योग्य नाही, कुणीही या मुद्द्याचं राजकारण केलेलं नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। शैक्षणिक संस्थेमध्ये असा प्रकार घडणं धक्कादायक असल्याचंही पवार म्हणाले। बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनात एक तरी राजकीय व्यक्ती दाखवा असं आव्हान नाना पटोले यांनी केलंय। सरकार असंवेदनशील आहे, या सरकारचा निषेध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असंही पटोले यांनी म्हटलंय। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन आघाडी घटनेचा निषेध करणार आहे। उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या विरोधात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर उच्च न्यायालयात दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार आहे। डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांनी बंदच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना चौरंग केलं पाहिजे, एकदा माझ्या हातात सत्ता द्या, भीती काय असते ते दाखवतो असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। जनतेनं मतांच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करावा असंही राज ठाकरे म्हणाले। राज्यातल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली। आईला 1,500 रुपये दिले, पण माझ्या सुरक्षेचं काय असा प्रश्न महिलांसह चिमुकल्यांनी केलाय। तर मुख्यमंत्री मामा महाराष्ट्राला लाडकी बहीण नाही तर सुरक्षित बहीण योजना हवी अशा आशयाचे बॅनर सुद्धा लावण्यात आले। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ शरद पवार गट आक्रमक झालाय। पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार गटानं कलिंगड फोडो आंदोलन केलं। यावेळेला लैंगिक अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरलेत असा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला। आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली। छत्रपती शिवाजी चौकात जमलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकात कलम 163 लागू करण्यात आलाय। 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे। शरद पवार यांना केंद्रानं Z+ सुरक्षा दिली असून आता खुद्द शरद पवार यांनी या सुरक्षेवर शंका उपस्थित केली आहे। निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांना माझ्या संदर्भात आणि माझ्या दौऱ्यासंदर्भात खबरबात मिळावी म्हणून मला सुरक्षा दिली असावी अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली आहे। शरद पवार यांना केंद्राची सुरक्षा दिली म्हणजे राज्यातील पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही, राज्य पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। पोलीस यंत्रणा कुचकामी असल्यानंच सुरक्षा दिली असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर आमच्या स्तरावर हा विषय संपलेला आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली। महाविकास आघाडीच आमचा चेहरा असून त्याच्यासोबत आम्ही जनतेसमोर जाणार असं पटोले म्हणाले। नाना पटोले जे बोलतायत बोलायचं ते बोलू द्या, काँग्रेसमधून एखादा चेहरा द्यावा असं त्यांना सांगितलेलं आहे। उद्धव ठाकरे यांचा त्यांच्याशी संवाद सुरू आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। चेहरा असल्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाता येणार नाही असंही राऊत म्हणाले। इंदापुरातून अजित पवार गटाची जनसन्मान रॅली निघाली। या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत।
नाशिकमध्ये नाना पटोले यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। मराठा आरक्षणाच्या बद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी आंदोलकांनी नाना पटोले यांच्या गाडीला घेराव घातला आणि त्यांना निवेदन दिलं। भारतीय जनता पक्षाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा विधानसभेसाठी सर्वेक्षण करणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। या सर्वेक्षणानंतरच भाजपच्या आमदारांचं भविष्य ठरणार आहे। कुणाला उमेदवारी आणि कुणाचा पत्ता कट होणार हे या सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलनाच्या पूर्वी रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तुपकर यांना घरातूनच ताब्यात घेण्यात आलं। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर आक्रमक आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शेतकरी आक्रमक झालेत। कार्यकर्त्यांनी मरीन ड्राईव्हवर आत्महत्या करण्याचं प्रात्यक्षिक आंदोलनाच्या दरम्यान केलं। यावेळेला आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवलं। वर्ध्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। केंद्रीय नेत्यानं भाजपा पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली। या बैठकीला मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रसादजी यांच्यासह मोजकेच मान्यवर उपस्थित होते। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची मोदी बागेत जाऊन भेट घेतली। या भेटीदरम्यान रोहित पवारही या विद्यार्थ्यांसोबत होते। विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन केलंय। पोलिसांनी दबाव तंत्र वापरत विद्यार्थ्यांचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांच्या 2 प्रमुख मागण्या आयोगानं मान्य कराव्यात अशी मागणी रोहित पवार यांनी केली। महायुतीच्या 17 साखर कारखान्यांना एनसीडीसी कडून राज्य सरकारच्या थकहमीनं 2,265 कोटी रुपयांचं कर्ज देण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। हे कर्ज वितरण तातडीनं थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। हे सगळे कारखाने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित आहेत। बदलापूरमध्ये मुलींवर अत्याचाराचं प्रकरण गाजतंय। आता शाळेच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटना तात्काळ पोलिसांना न कळवल्यानं संचालक मंडळ आणि काही कर्मचाऱ्यांच्या विरोधात एसआयटीनं गुन्हा दाखल केला आहे। बदलापूरच्या शाळेत अत्याचाराची घटना घडल्यानंतर शाळा प्रशासन खडबडून जागं झालं। अखेर त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू झालंय। बालविभाग आणि प्राथमिक विभागात सीसीटीव्ही बसवण्यात येत आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळेच्या हलगर्जीपणामुळे राज्य सरकारने शाळेची कमिटीच बरखास्त केली। त्यावर प्रशासक नेमलाय। आज त्याच प्रशासकांमधील अधिकारी कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून नेमण्यात आलेले विश्वनाथ पाटील यांनी शाळेच्या ठिकाणी जाऊन भेट घेतली आणि पाहणी केली। बदलापूर अत्याचार प्रकरणी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली। बदलापुरात राहणाऱ्या भूषण दुबे या तरुणालाही पोलिसांनी चूक नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय। पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नेरे गावात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमानं वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं। या अत्याचारामुळे 14 वर्षीय मुलगी गर्भवती राहिली। या प्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून या आरोपीला अटक करण्यात आली। खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील मळदमधल्या शाळेत भेट दिली। यावेळेला शाळा प्रशासन आणि पोलिसांची त्यांनी चर्चा केली। शिक्षकांना मुलींना ब्लॅकमेल करत त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराचा त्यांनी निषेध केला। अमरावतीमध्ये महापालिका शाळेत 14 वर्षीय मुलीच्या सोबत पीटीच्या शिक्षकानं गैरवर्तणूक केल्याचं समोर आलंय। मुलीच्या आईनं तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 2 विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा झाला। अभाविपनं कॉलेज कॅम्पसमध्ये कब्रस्तान बनाएंगेच्या घोषणा दिल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केलाय, तर अभाविपनं हे सगळे आरोप फेटाळून लावले। आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। पंढरपूरला एमआयडीसी मंजूर करण्यात आले। 54 एकर क्षेत्रावर पंढरपुरात एमआयडीसी उभारली जाणार आहे। एमआयडीसी मंजूर होताच पंढरपुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळेला विठ्ठल मंदिरात महाआरती आणि पेढ्यांचं वाटपही करण्यात आलं। हिंगोलीच्या सेनगाव शहरात क्रीडांगण नसल्यानं गावातील पोलीस भरतीचा सराव हा तरुणांना करताना मोठी अडचण होते। अनेक युवकांना भल्या पहाटे महामार्गावरती धावण्याचा सराव करावा लागतोय, त्यामुळे दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते।
अकोल्यातील मूर्तिजापूर इथे जुनी वस्ती असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीला अचानक भीषण आग लागली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या आगीत लाखोंचं नुकसान झालंय। आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। हिंगोलीच्या डिग्रस कराळे या गावामध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला। त्याचा मृतदेह त्याच्या घराच्या बाहेरच सापडला। गावात एकच खळबळ उडाली। दरम्यान पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू करण्यात आलाय। वाशिमच्या महागाव शिवारातील 200 एकरपेक्षा अधिक क्षेत्रातील रसवंती ऊसाचं वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। याची न्यूज 18 लोकमतनं दखल घेतली। बातमी दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून घटनास्थळाला भेट दिली। तातडीनं मदत मिळाल्यानं शेतकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। बांगलादेशामध्ये हिंदू धर्मीयांवरील अत्याचाराच्या विरोधात चंद्रपुरात सकल हिंदू समाजानं बंद पुकारला। शहरातल्या प्रमुख मार्गावरून सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। बदलापुरातल्या शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीमध्ये कडेगाव तालुका इथे कॅन्डल मार्च काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला आणि मुली सहभागी झाल्या होत्या। सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळताना पाहायला मिळतोय। कांद्याला 2000 रुपयांपासून 4500 रुपयांपर्यंतचा दर मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी सुखावलेत, तर सोलापुरात एकाच दिवशी 190 कांद्याच्या ट्रकची आवक झाली आहे। पालघरमध्ये जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत साईनाथनं कांस्य पदक पटकावलंय। ग्रीको रोमन प्रकारातील 51 किलो वजनी गटातून पालघरच्या वाडा तालुक्यातील साईनाथ यानं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 3-1 पराभव करत कांस्य पदक जिंकलं। अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्यानं मिळवलेल्या यशामुळे राज्यभरात त्याचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतकरी हा हवाल दिले, कारण हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेले। खासदार बळवंत वानखडे यांनी नुकसानीची पाहणी केली। यावेळेला अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणाचे 12 दरवाजे हे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत। सद्यस्थितीत हतनूर धरणातून 47,393 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्याकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत।